सीपीयूला एक्सपांड करा. त्याच्यामध्ये 1200ला एक्सपांड करा. आता 1200 मध्ये 1614 DC 1214 DC त्याला एक्सपांड करा. नाही एक्सपांड आणि त्यातला खालचा घ्या. बस तिथून ड्रॅग ड्रॉप करून ड्रॅग करा. ओढून घ्या तिथे, सोडून द्या तिथे. आता इथेच त्याचा व्हर्जन फक्त चेंज करून टाकू. राईट क्लिक करून म्हणजे 4.1 घेतो तो बाय डिफॉल्ट, तो 4.0. आपला 0 आहे का? 4.0 1 आहे, 0 करायचं. राईट क्लिक करा त्याच्यावर, चेंज डिव्हाइस म्हणा. बस तर तसाच राहू द्या. परत इथून सिलेक्ट करा 1214 DC त्याला सिलेक्ट करा. बस याच्यावर क्लिक करा. तो स्वतःच घेतला की नाही. राईट क्लिक करून चेक करून घ्या चेंज डिव्हाइसमध्ये. इथे व्हर्जन घेतला 4.0. ठीक आहे, क्लोज करून टाका. बस आता विंडो क्लोज करायची. नाही, डिव्हाइस नेटवर्कमध्ये आहे. नाही क्लोज करा डिव्हाइस व्ह्यूमध्ये. आता तिकडे राईट साईडला सिग्नल बोर्ड, आपला राईट साईडचा पेन हार्डवेअर कॅटलॉग, सिग्नल बोर्ड्स. अच्छा, हार्डवेअर कॅटलॉग. हां, इथे सिग्नल बोर्ड सिलेक्ट करा. नाही हे इथे सिग्नल बोर्ड करा, त्याला एक्सपांड. त्याच्यामध्ये AQला सिलेक्ट करा. सर हे एक्सपांड का घेतो आपण? आउटपुट ते एक्स्ट्रा आहे त्याच्यामध्ये, बेसिक याच्यात येत नाही. ते मॉड्यूल म्हणून आपल्याला इथे घेऊन या चौकोनात सोडून द्या. आपला इनपुट तर डिजिटलच असतो. इनपुट बिल्ट इन आहे त्याच्यावर, पण आउटपुट आपण एक्स्ट्रा विकत घेतलं आहे. असं बेसिक PLCला येत नाही. ओके सर, झालं ना? बस क्लोज करून द्या. सेव्ह प्रोजेक्ट म्हणायला लागल्यास प्रोजेक्टवर असेल ना, आपण नेहमी सारखं जसं प्रोजेक्ट म्हणतो तिथे सेव्ह करून द्या. आता प्रोग्राम ब्लॉक ओपन करा. तुम्हाला दिसत नाही आहे का? कसा व्ह्यू करा. इथे प्रोग्राम याला एक्सपांड करा. PLCला, त्या PLCमध्ये प्रोग्राम ब्लॉक्सला एक्सपांड करा. मेन OB1 ओपन करा. मेन OB1 करा, डबल क्लिक. आता ह्या बिट लॉजिक इन्स्ट्रक्शन ओपन करा. तिथून घेतलं तरी चालेल. नाही बिट लॉजिक घेतलं तरी हां चालेल ना. ड्रॅग अँड ड्रॉप करा. अजून सिरीजमध्ये टाका. आता एक सिम्पल आउटपुट घ्या. सिम्पल आउटपुट घ्या. बस ॲड्रेसिंग नंतर करू. खाली आपल्याला दुसऱ्या लॅडर लिहायचे. आपण पूर्ण लॅडर लिहून टाकू तिन्ही. याच्यावर ऑर करायचं तुम्हाला. आता दुसरी जी आहे ती पॅरलल घ्या त्याला. बरं हां, ते आउटपुट टाकून द्या. टाका. आता दुसरा येनो कॉन्टॅक्ट घ्या. फक्त येनो कॉन्टॅक्ट, पहिला कॉन्टॅक्ट. आणि खाली आणा. तिथे सिरीजमध्ये आहे तो तुम्हाला मोडा दिसून तर खाली घ्या. नाही घेणार, डिलीट करा. डिलीट मारा. कॉन्टॅक्टला डिलीट मारा. कॉन्टॅक्टला डिलीट मारा. करा डिलीट. हा जो कॉन्टॅक्ट आहे ना, इथे तुम्हाला पॅरलल लावायचा आहे. तो येनो कॉन्टॅक्ट इकडे सर फ्लिप फ्लॉप. हा इथे घ्यायचा आहे. आणि आता याला असं जोडून द्या. आता हा जसा झाला, हा झाला ऑर गेट. आता तुम्ही XOR बनवून घ्या. एक येनो एक NC सिरीज कॉम्बिनेशन. एक येनो एक NC. सिम्पल आउटपुट टाकून द्या. द्या तिथे प्लस जिथे झाला आहे तिथे सोडा. दुसरा NC नंतर येणार आणि ते वर जोडून द्या. बस. आणि एक आउटपुट टाकून द्या. आता ॲड्रेस सगळ्यांना इनपुट सगळे कॉमनच वापरा. I0.0 आणि 0.1 दोनच इनपुटवर सगळे गेट चालू वापरा. सायमल्टेनियसली सर दोन्ही लॅडर एक्झिक्यूट करता येतील. वर्क करत राहा. एखाद्याचा ॲड असेल, एखादा ऑर असेल, एखादा I0.1 आउटपुट घेऊन घ्या. Q0.0. आता आउटपुट मात्र अलग घ्यायचं. अँडचं आउटपुट अलग. इनपुट कॉमन वापरू आपण. तो 0.0 घ्या. डबल क्लिक करा. I0.0. पण आउटपुट मात्र वेगळं. सेम आउटपुट नाही चालणार. आता घ्या Q0.1.
तसंच एक सॉरी पहिली हां तिथून सुरुवात करा 0.0 इव्हन कॉपी पेस्टही करू शकता तुम्ही. तेच वापरायचं असलं तर ड्रॅग करायचं, कॉपी करायचं, पेस्ट करायचं. कंट्रोल-C कंट्रोल-V तुम्ही खाली ओढू शकता. ड्रॅग करावं लागेल तुम्हाला सिलेक्ट. हां का सिलेक्ट वडत क्लिक करून ठेवा आणि खाली वडत. नाही तसं नाही. हा झाला ना टाईप. हां तो झाला. तसा हा घ्यायचा आहे ना. हा याच्यावर क्लिक करा ना. ओढून नाही याच्यावर इथे टॅग 1वर क्लिक करा तुम्ही. हां त्याच्यावर अजून क्लिक करा. झालं. नाही मग तो तिथून तिथे उडाला. ओके. तुम्हाला कॉपी पेस्ट करायचा आहे. सिलेक्ट करा ना फक्त. करा त्याला क्लिक. अजून क्लिक करा. हां त्याला ड्रॅग करा. आता माऊसने ड्रॅग करा. नाही ड्रॅग नाही करून राहिले. हां हां आता कंट्रोल-C करा. हां आणि इथे खाली क्लिक करा आणि कंट्रोल-Vने चिपकून द्या समजा. आणि इथे दुसरं आउटपुट देऊन द्या Q0.2. आता डिफॉल्ट टॅग टेबलमध्ये ना डिफॉल्ट इकडेच लेफ्ट पेनमध्ये PLCच्या फोल्डरच्या खाली टॅग टेबल असेल. लेफ्ट डावीकडे इथं खाली PLC टॅक्स ना सर. PLC टॅक्स त्याचे डिफॉल्ट टॅग टेबलमध्ये. आता 0.0ला ऑर म्हणा नाही अँड म्हणा. 0.0 आउटपुट इनपुट तर सगळे सेम आहे. इनपुटला काहीच नाही म्हटलं तरी चालेल पण आउटपुट तुम्हाला माहिती पाहिजे. 0.0 अँड आहे, 0.1 ऑर आहे आणि 0.2 एक्सॉर. नाव के जरा एक मिनिट. बाकी इनपुटला in0 म्हणा आणि दुसरं जे आहे त्याला in1 म्हणा. हा in0 आणि in1 म्हणजे दोन इनपुट आहे म्हणून हे बरोबर आहे ना. ठीक आहे द्यायला क्लोज करू. म्हणजे आता तुमचा इथे तुम्हाला इनपुट दिसतील, आउटपुट दिसतील, एक्सॉर दिसतील. हा तुमचा लॉजिक गेटचा प्रोग्राम झाला. आता PLCवर राईट क्लिक करा. PLCवर लेफ्ट पेन हां मेन फोल्डर PLC लिहिलेलं PLC 1 to 14 त्याच्यावर राईट क्लिक करा. डाउनलोड करा. वरचा पहिला ऑप्शन घ्या. हार्डवेअर. आता मोस्टली सगळं सारखंच राहील. तुम्हाला पहिल्याच नाही हां स्टार्ट सर्च करेक्ट. लोड आता लोड करा. स्टॉप ऑल करा. वरचा जो रेड ॲरो आहे रेड बटन आहे त्याचे जाऊन स्टॉप ऑल करा.